तर त्यांचा व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. विनंती करतो सुधीर सुरेशी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. मोहनजी कारले यांचा व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. सुधीर सुरेश यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेत आहोत. माईची प्रेमाची शाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी मोहनजी कारले साहेबांना प्रदान केली जाईल. चांगली स्पर्धा देखणी स्पर्धा आपण पाहतो. जे हनुमान क्रिकेट संघ बिसोळ आयोजित बिसोळगड चषक 2020 चा पर्व जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी सोनूबांग सहर्ष स्वागत करेल. आणि जे प्रेक्षक आम्हाला 10 क्रिकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा ऑनलाईन पाहतात त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करेल. सामना आपल्याला पाहण्यामध्ये सेकंड डाऊन मधील सेकंड बिग फाईट लढत. एका बाजूला चेंज द गेम वडवली संघ ज्यांना आताच मॅच जिंकला जय मसोबा मानडे टीमला परास्त केलं आणि या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. आणि त्यानंतर आताचा मॅच आपण पाहिला आमनेपडा बनाम गावदेवी महाराज. तर गावदेवी महाराज टीमला परास्त केलं आणि आमनेपडा टीम पुढे सरकली. सामना आता दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतोय वडवली बनाम आमनेपडा. दोन आमचे स्थानिक संपादन मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्हाला पाहायला मिळतील जेपी पॅनेलचे पंच सुभाष पाटील सर त्यानंतर सुनील मानस सर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जात असताना दिसतील. त्यानंतर आमचे तिसरे पंच आज आम्हाला लाभले गेले सर आपण पाहतो या ठिकाणी बाळा इकारे सर या ठिकाणी आमच्या सोबत आज जॉईन असतील. तिन्ही पंचांचं मी या ठिकाणी कौतुक करेल कारण की त्यांच्या माध्यमातून योग्य ते निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवले जातात. सलामी जोडी देखील मैदानावरती जाईल. ऋतिक पाटील आणि त्यानंतर विशाल पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. जबरदस्त मॅच दुपारच्या रगरगत्या कडक कोणामध्ये हा कडक आणि गरम सामना तुम्हाला मैदानावरती एन्जॉय करायला मिळतोय. युवांत मॅचिंग बिग फॅट मॅच आपण पाहतात मैदानावरती अतिशय मोठा सामना चेंज द गेम बनवली पण आमनेपणा. जाऊया तोपर्यंत आपण डीजे मास्टर करे डीजे. समाजच्या दरम्यान आमचे जवळचे मित्र श्याम रोहणे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. या मैदानामध्ये या मॅच एन्जॉय करतात या स्पर्धेला एन्जॉय करतात. स्वागत असेल श्याम आपल्या देखील या स्पर्धेमध्ये. जाऊया मैदानावरती. तर गावदेवी मराठीचे संगणक आयोजकांशी या ठिकाणी संपर्क साधा. सामन्याला सुरुवात वेळी जाऊया मैदानावरती बिग फाईट मॅच या ठिकाणी सुरू होते. एका बाजूला आमनेपणा टीम तर दुसऱ्या बाजूला फाईट करेल चेंज द गेम वडवली सलामी जोडी ऋतिक पाटील आणि विशाल पाटील मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 4 ओव्हरचा मॅच 1 षटक पावसाचं पाहायला मिळेल आणि पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल आमनेपणा टीम कडनं प्रभाकरच्या हातामध्ये पहिल्या पॉवर प्लेचं षटक सोपवलं. यास पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दोन्ही संघाला विनंती करू आपण या ठिकाणी निश्चितच आमनेपणा टीमला खास करून निश्चित सूचना असेल कारण 20 मिनिटं दिली जाते 4 षटक फेकण्यासाठी. पंचांचा या ठिकाणी आम्हाला सिग्नल येतोय. प्रॉपर टायमिंग या ठिकाणी लावलं जाते पंचांच्या माध्यमातून देखील. सामना सुरू होता मैदानावरती. प्रभाकर तयार शॉकिंग एंडला विशाल पाटील. पहिला बॉल पडल्यानंतर तो साठी राहतोय थोडासा खाली राहतोय. पॉइंटच्या दिशेला खेळायचं होतं विशालला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पहिला बॉल प्रभाकरच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती. जबरदस्त मॅच खूप मोठा सामना तुम्ही मैदानावरती एन्जॉय करतात या दोन ताकदवर टीम मध्ये. गोलंदाज तयार प्रभाकर ओव्हर द विकेट. आताचा बॉल फटका चांगला स्कोर ऑफ द विकेट. शतक प्रयत्न करतील. आउटपीस स्लो आहे. एक धाव कंप्लीट. जोपर्यंत पोहोचली तोपर्यंत चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस विशाल पाटीलनं आघात केलाय. चौकार.
तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल एकूण पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये जास्त मोठी धावसंख्या नाहीये. विशाल पाटीलच्या बॅटमध्ये 2 चौकार आले तर टोटल स्कोर एकूण 8 धावा फलकावरती. तयार पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये संकेतला प्राचारण केलं जाईल. ऋतिक पाटील स्ट्राईक. आताचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती आगास केलाय. सरळ बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. महान स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. सातत्यानं 2 वर्ष मी पाहतो या खेळाडूला अतिशय इन फॉर्म मध्ये आणि नेहमीच त्याला आपण ओपन टेनिस क्रिकेट मध्ये देखील खेळताना पाहत असतो. तोच ऋतिक पाटील. दुसऱ्या बाजूला विशाल पाटील. ही सलामी जोडी शेज द गेम वडोबी टीमची टीमची टोटल 6 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर एकूण पाहायला मिळतोय फलकावरती 14 धावा. स्वागत केले गोलंदाज या ठिकाणी संकेतचं वेलकम टू द ग्राउंड षटकाराने स्वागत केले ऋतिक पाटीलला. तयार ओव्हर द विकेट. ब्लॉकर मध्ये फिरल्या चेंडू ऑन साइडला खेळतात. हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतो. शतकशे प्रयत्न करते मिड विकेटचा खेळाडू आला होता. वाडी स्ट्रॉंग ऑन मध्ये 1 धाव मिळेल. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल 15 धावा फलकावरती. आमनेपणा टीम एका बाजूला त्यांना फाईट करते. आता हा देखील एक खूप मोठा संघ आहे. दोन्ही संघ तेवढ्याच कॅलिबरेचे तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतात. त्यामुळे सामना तुम्हाला रफ अँड टफ मध्ये पाहायला मिळेल. टीमची टोटल 15 धावा येत्या सेकंडवरती विशाल पाटील. वर द विकेट. ऑन साइडला काय फटका लगवला जातोय. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल टिपली जाईल. फटका लाजवाब होता. मात्र थोडीशी ताकद कमी पाहायला मिळतीये आणि परतावा लागेल विशाल पाटीलला. पहिली सफलता मिळतीये गोलंदाज संकेतला. चेंज द गेम वडीबली टीमला लागतोय पहिला मोठा धक्का. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे.
झाला, धाव घेण्याचा प्रयत्न केला, कॉल आणि कॉम्बिनेशन थोडस चुकीचं झालं, संवाद तुटतोय ऋतिक पाटील आणि कमलेश मध्ये आणि परतावा लागला माघारी फलंदाज कमलेश पाटीलला. धक्का क्रमांक दुसरा बसतोय WB टीमला. नवीन बॅट्समन शुभम, शेवटचा अंतिम बॉल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळतात. स्क्वेअर लेगचा खेळाडू जज करेल. एक धाव कंप्लीट आणि आता मात्र सिंगलला समाधान मानावं लागेल, कारण मागच्या बॉलवरती चुकी झाली आहे. दोघांमधला कॉल चुकला होता, संवाद चुकला होता. कमलेश पाटील बाद झाला, सिंगल येते. टीमची टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी धावा खर्च केल्या होत्या प्रभाकरनं फक्त 8. विशाल देखील या ठिकाणी आपण पाहिलं. त्यानंतर संकेत आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये आले आणि एक गडी बाद करताना 11 धावा खर्च केला. टीमची टोटल एकूण धाव संख्या चेंज द गेम वरवली बी टीम 19 या आकड्यावरती डीजे. तर या दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित झाला आहे तो सन्माननीय संदीप सोरगे आणि त्यानंतर संतोषची गरज या दोन्ही मान्यवरांचं मी या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करेल. 6व्या मैदानावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. चेंज द गेम WB टीम 2 गडी गमावलेत. विशाल पाटील बाद झाला, कमलेश पाटील देखील बाद झालेत. धावांचा वेग थोडासा संत पाहायला मिळतो WB टीमच्या माध्यमातून. मध्ये इथून ऋतिक पाटील आणि शुभम असेल जोडी मैदानावरती आहे. ऋतिक पाटील मध्ये देखील क्षमता आहे, शुभम मध्ये देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. दोघांमध्ये क्षमता आहे. मध्ये समोरचा गोलंदाज आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण प्रभाकर आणि संकेतने आपली कामगिरी बजावली आहे आणि अनिकेत या ठिकाणी ऋतिक पाटीलला कशा प्रकारे सामोरं जाईल. तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. डेट घोषित करतायत पंच सुभाष पाटील सर आपण पाहतोय. मानक्रम संदब त्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच सुनील माने सर. हे 2 स्टायलिश अंपायर आपण पाहू शकता. जेपी पॅनेलचे पंच. ओव्हर द विकेट तयार. ऑन साइडला फटका चांगला आहे, ओव्हर पिच बॉल आणि त्याला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिंगल, 6 रन. स्वागत केलं जातं ऋतिक पाटीलच्या माध्यमातून. संकेत अनिकेतचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. मी म्हटलं होतं क्षमता आहे, गुणवत्ता आहे ऋतिक पाटील मध्ये देखील आणि यावेळेस मात्र या फटक्यामध्ये सिद्ध केली जाते. टीमची टोटल पुढे सरकली 25 धावा फलकावरती. ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले, प्रयत्न देखील केले, झेल हातातून निसटली आणि यावेळेस मात्र मिळेल 1 धाव. थोडेसे या ठिकाणी लेट झाले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. जयेश त्या ठिकाणी होते, थोडेसे लेट होत आहेत आणि झेल देखील थोडासा आपण पाहत होतो खाली होता, त्यामुळे हा झेल कन्व्हर्ट करता आला नाही जयेशला. टीमची टोटल एकले पुढे सरकेल 26 धावा फलकावरती. पहिल्यांदा स्ट्रायकिंग वरती शुभम. एका बाजूला चांगला खेळ सुरू आहे ऋतिकच्या माध्यमातून. साथ द्यावी लागेल टीम साठी. चांगली धावसंख्या बनवायची असेल तर ऋतिकची साथ द्यावी लागेल शुभमला. अनिकेत पहिल्या बॉलवरती षटकार खर्च केला, दुसरा बॉल खूप सुरेख फेकला, मग झेल ड्रॉप झाली. गोलंदाज तयार अनिकेत. फुल टॉस बॉल, संधीचं सोनं करत नाहीये. चेंडू जातोय, मागे जातोय चेंडू. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, फटक्यामध्ये ताकद नव्हती तरी देखील मिळतील. या बॉलवरती 4 धावा, चौकार. संख्या धावा 30 धावा असतील. 26 धावा होत्या, 1 चौकार येतो. टीमची टोटल 30 धावा. धावांचा वेग थोडासा या ठिकाणी वाढला गेलाय चेंज द गेम WB टीमच्या माध्यमातून.
3 चेंडू आणि 11 धावा खर्च करतोय. थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीलाच अनिकेतच्या माध्यमातून तयार गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. फटका यावेळेस मात्र खूप चांगला आहे. ताकद बसतो. एक्स्ट्रा कव्हरला शतक जज करतात. फंबल होता थोडेसे उचलणार फेकणार चुकी झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जिथे मात्र 2 धावा होत्या तिथे एक धाव एक्स्ट्रा स्वरूपात खर्च केली जाते. 3 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती वडवली या टीमच्या. चांगली धावगती या षटकामध्ये धावगती मोठी पाहायला मिळते वडब्ल्यूपी टीमच्या माध्यमातून आणि शुभम देखील चांगली पाय फटकेबाजी मैदानावरती करतोय. साथ देतोय ऋतिकला. अजूनही ऋतिक पाटील मैदानावरती आहे आणि तुम्हाला मोठे फटकेबाजी निश्चितच पाहायला मिळेल कारण की क्षमता आहे ऋतिक पाटील मध्ये देखील. फुल टॉस बॉल फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगचा खेळाडू जज करतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला होता नकार देता शेवटच्या मोमेंटला थ्रोपैकी चांगली आहे. एक धाव मिळते. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावरती. एकूण बॉल षटकातील फेकले गेले 5. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. 4 ओव्हरचा मॅच. एक बॉल झाल्यानंतर एक बॉल. शेवटचा अंतिम चेंडू षटकातील शुभम ऑन स्ट्राईक. एक चौकार आला शुभमच्या बॅट मधनं. फुल टॉस चेंडू फटका हवेमध्ये असेल. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जज करतोय. व्हेरी गुड कॅच. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. नीला कॅप वाला तो प्रभाकर होते त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला आणि टीमला लागतोय 3ऱ्या क्रमांकाचा धक्का. परतावा लागेल शुभमला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल पाहायला मिळतीये. चेंज द गेम वडब्ल्यूपी टीम 3 गडी बाद. टोटल स्कोर 34. 34 धावा धावफलकावरती शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. ड्यूज आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. शेवटचा डेट ओव्हर असेल. डेट ओव्हर मध्ये गोलंदाज देतोय अनिल. अनिलला प्रचारण केलं जाईल. शेवटच्या डेट ओव्हर मध्ये शाकिंग गिलला नवीन बॅट्समॅन मैदानावरती विकास पाटील. झकास कामगिरी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण की आपण पाहतो नेहमीच जेव्हा जेव्हा मात्र डेट ओव्हर षटक असतं तेव्हा खुल्या मनाने फटकेबाजी ही केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. ती मोठी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. विकास पाटील आणि त्यानंतर ऋतिक पाटील करणं की यावेळेस मात्र शेवटच्या डेट ओव्हर मध्ये आपल्या टीम साठी धाबा वाचवतील अनिल. धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा धावफलकावरती असतील. गोलंदाज तयार. पाटील 4थ्या षटकामध्ये अनिलला प्राचारण केलं. विकास पाटील ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट तयार. अनिल. विकास पाटील ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल ब्लॉकर मध्ये फेकला. ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसरा धाब्याचा प्रयत्न. कॉलिंग चुकली आहे. पुन्हा एकदा संवाद तुटलाय. ऋतिक पाटील यावेळेस मात्र स्ट्राईक सोडतायत. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस मात्र परतावे लागेल ऋतिक पाटीलला. पुन्हा एकदा विकेटचं पतन. डीज
तर 2 धावेची पेनल्टी चेंज द गेम वडब्ल्यूपी टीमला देखील असेल. जर्सी या ठिकाणी आपण पाहतोय वेगळ्या पद्धतीची. तदनंतर आमनेपाडा टीमला देखील 2 धावेची पेनल्टी असेल, कारण की त्यांच्या खेळाडूची देखील जर्सी वेगळ्या पद्धतीची आहे. कल्पेश ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. नवीन बॅट्समॅन. आताचा बॉल लेगस्टंपच्या बाहेर जातोय. पंच सुनील माने सरांचा श्रोते. टीमची टोटल अतिरिक्त धावेने पुढे सरकेल 36 धावा धापलकापती आहेत. अजूनही धावगती थोडीशी शांत आहे. मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी असे. ऋतिक पाटील थोडीशी घाई दाखवतोय, त्यामुळे या ठिकाणी बाद व्हावं लागलं धावचीच्या स्वरूपानं. ऑन साइडला फटका चांगला आहे. कल्पेशच्या बॅटमधून मिड विकेटचा खेळाडू जज करतो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल देखील संघ पुढे सरकलाय. टीमची टोटल एकूण धावसंख्या धापलकापती आहे 38 धावा धापलकावरती. षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. कल्पेश ऑन स्ट्राइक पुन्हा एकदा. अर्ध विकेट. अनिल आत्ताचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच बोलतील. लक्ष्मच्या बाहेर होता. हेच पंचाने पाहिलं. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरके 39 धावा धापलकावरती. शेवटच्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली आहे अनिलला, मात्र शेवट गोल करतील का? कारण की या ठिकाणी कल्पेश पाटील मध्ये देखील क्षमता गुणवत्ता मोठे फटके मारण्याची. दुसऱ्या बाजूला नावशक्य विकास पाटील मोठे फटके येतील का त्या दोन्ही फलंदाच्या माध्यमातून, की आपल्या टीमसाठी धाबा वाचवेल? अनिल तयार. आताचा बॉल सुरेख लाईन ऑफ शंभर सरळ चेंडू निघून जातोय. दुसऱ्या ऍक्शन दाखवून देतात कल्पेश. पॉइंटच्या डोक्यावर हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची समाप्ती. सुरेख चेंडू पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते डेट ओव्हर मध्ये अनिलच्या माध्यमातून. अर्ध विकेट तयार. यावेळेस मात्र फटका मोठा अटेम्प्ट करायचा होता. स्कोर ऑफ द विकेट. बॅकपॅस स्कोरचा खेळाडू होतोय. दुसऱ्या धाब्याचा कॉल. दुसरी धाव कंप्लीट होईल का? यष्टीरक्षक या ठिकाणी थोडस चुकी दाखवतोय. चेंडू गॅदर करता आला नाही यष्टीरक्षकाला. जर हा चेंडू कन्वर्ट केला असता तर अजून एक फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र 2 धावा चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केल्यात. टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल 41 धावा धापलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. एकाच 2 मोठे फटके येतील का? ऑफ साइडला वाईड इज लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट. सिंगल समाधान मानावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी प्रशंसा करेल मी गोलंदाज अनिलची. कारण मी म्हटलं होतं ऋतिक पाटील होता, विकास पाटील देखील होता, त्यांच्या समोर खेळत असताना काय जबरदस्त गोलंदाजी केली. कल्पेश देखील आला, त्यांना देखील त्याला शांत ठेवलं. एकूण त्याने 5 बॉल फेकलेत आणि या ठिकाणी 1 गडी देखील बाद केलाय. या दरम्यान अनिकेत सोरगे यांचं आगमन होतं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करेल. शेवटचा बॉल फटका यावेळेस हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक येतील आणि व्यवस्थित जजमेंट. फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती मिळते सफलता अनिलला. अप्रतिम गोलंदाजी. डेट ओव्हरच्या षटकामध्ये टीम या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धापलकावरती. चेंज द गेम वडब्ल्यूपी टीमच्या जिंकण्यासाठी आमनेपाडा टीमला एकूण 43 धावेची आवश्यकता.
टीमनं 42 धावा बनवल्या 4 षटकांमध्ये. तर 43 धाब्याचं आव्हान घेऊन सलामी जोडी मैदानावरती आमनेपाडा टीमची या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानावरती गुणेश आणि जयेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आमनेपाडा टीमच्या माध्यमातून. तर दोन्ही टीमला निश्चितच पेनल्टी लागली गेली होती. दोन्ही टीमच्या खेळाडूंची जर्सी ही वेगवेगळ्या पद्धतीची होती, त्यामुळे टार्गेट हा सेम असेल. 42 धाबा टोकल्या, 43 धाब्याचं टार्गेट या ठिकाणी आमनेपाडा टीम समोर. सलामी जोडी जयेश आणि गुणेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सेकंड राऊंड मधील सेकंड बिग पॉइंट लढत या दोन ताकदवर टीम मध्ये 4 षटकामध्ये 42 धाब्यावरती थांबवलं चेंज गेम बी टीमला आमनेपाडा टीमनं. आणि आता टार्गेट घेऊन सलामी जोडी जिंकण्यासाठी बनवायच्या 43 धाबा प्रति ओव्हर मागे 10.75 ची सरासरी गाठायची आहे या ठिकाणी आमनेपाडा टीमला. शॉकिंग एंडला बॅट्समॅन गुणेश पाहायला मिळतोय. गुणेश आणि या ठिकाणी जयेश ही जोडी आपण पाहतात. सामना सुरू होतोय, पंचाचा ग्रीन सिग्नल होतोय. गोलंदाजी मार्ग मध्ये पहिला गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमलेश होता, माफ करा. यावेळेस मात्र पहिला बॉल सुरू एक डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये. यावेळेस मात्र चपळाई दाखवण्याचा प्रयत्न करतोय कमलेश आणि धावसंख्या पाहायला मिळेल 1. टीमचं खातं या ठिकाणी ओपन होईल. गुणेशच्या माध्यमातून श्री गणेश केला जाईल. टीमचा धावसंख्या 1 पाहायला मिळते. 10.75 ची सरासरी गाठायची आमनेपाडा टीमला. जबरदस्त मॅच मैदानावरती सुरू आहे. बाबा सरकारचं पहिलं षटक कमलेशच्या हातामध्ये सोपवलं जाते. चेंज द गेम वडब्ल्यूपी टीमच्या माध्यमातून 2 क्षेत्ररक्षक 30 गज घेऱ्याच्या बाहेर यावेळेस कशा प्रकारे गेम प्लॅनिंग केली जाईल चेंज द गेम वडब्ल्यूपी टीमच्या माध्यमातून आमनेपाडा टीम समोर कशा प्रकारे खेळ करतील, गोलंदाजी कशा प्रकारे होईल. आताचा बॉल सुरेख लाईन ऑफ स्टंबर सरळ उचली घेणारा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला जयेशनं, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित. 1 धाव धाबकावरती. सुरुवात चांगली करतो आपल्या स्पेलची कमलेश. तुम्ही पाहू शकता कमलेश काबा ज्याला म्हटलं जातं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका चांगला आहे, पिकचा फटका, ताकदवर स्ट्रोक. कल्पेश जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेशच्या बॅटमधला पहिला दमदार चौकार. व्यासपीठावरती सन्माननीय संतोष श्री घरत साहेबांचं आगमन झालंय. त्यानंतर नंदू सुरेश साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करेल. सुरू असलेला सामना आपल्या माहितीसाठी चेंज गेम बोरवली बनाम आमनेपाडा यांच्यामध्ये ही बिग फाईट लढत 43 धाब्याचं लक्ष आहे. आणि सुरुवात यावेळेस मात्र जयेशच्या बॅटमध्ये झाली आहे. चौकाराला टीमची टोटल धाबकावरती पाहायला मिळेल 5 धाबा. कमलेश तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका टॅप करते चेंडूला अंडर बॉक्स साईन लग. कल्पेश येथील उचलणार फेकणार परफेक्ट फेकिंग ऑन द स्टंप. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल. 6 धावा धाबकावरती. संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही बाजूने, कारण आमनेपाडा टीम देखील सहजासहजी हार मानणार नाहीये या मॅच मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील वडब्ल्यूपी टीमची ही ताकद आहे. त्यावेळेस तुम्हाला देखील त्यांच्या माध्यमातून देखील संघर्ष पाहायला मिळेल. संघर्षमय क्रिकेट मैदानावरती सुरू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. यावेळेस मात्र अप्परकटच्या माध्यमातून वीरेंद्र सहवागची आठवण करून देणार फटका सरळ पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक शानदार चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. कमलेश पाटीलला थोडीशी माघारी गोलंदाजी केली आहे आणि कौतुक करेल या ठिकाणी दोन फलंदाज गुणेशचा आणि जयेशचा करांना चेंज गेम बरोबर खेळत असताना पहिल्या पॉवर पिचच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवली. 14 धावा टोटल स्कोर पाहायला मिळतोय या ठिकाणी आमनेपडा टीमचा. 10.75 ची सरासरी गाठायची होती. पहिल्या षटकामध्ये मजबूत स्थिती निर्माण केली संघानं. तब्बल 14 धावा धावती जिंकण्यासाठी 18-24 खेळ बाकी आहे आणि 29 धावेची आवश्यकता असेल. सामना थोडासा खुला झालाय या ठिकाणी आमनेपडा टीमच्या माध्यमातून. तो संघर्ष पाहायला मिळेल. मी अगोदरच म्हटलंय कारण अद्याप सामना संपला नाहीये. WWP टीम हा सामना सहजासहजी सोडणार नाहीये. ऋतिक पाटील नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती. जयेश ऑन स्ट्राइक. पॉवर प्ले आता समाप्त झालाय. ओव्हर द विकेट. ऑफ साइडला खेळता फटका चांगला आहे. वाईड स्ट्रॉंग ऑफचा खेळाडू फंबल झाला. चुकी झाली आहे आणि इथे मात्र जिथे एक धाव होती ती 2 धावेचं रूपांतर होईल. एक धाव तुम्हाला वाचवायची आहे कारण की या ठिकाणी तांबोपलक हे अतिशय वेगाने पुढे सध्या आमनेपडा टीम जाऊन पोहोचली आहे. टोटल स्कोर 16 या आकड्यावरती. जयच्या माध्यमातून देखील चांगला खेळ केला जातो. डिफेन्स क्रिकेट देखील पाहायला मिळते. मोठे फटके देखील वसूल केले जातात. चांगला क्रिकेट समजूतदारीचे क्रिकेट. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळता फटका पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला. कमलेश येथील उचलणार फेकणार. यावेळेस मात्र सिंगल. परफेक्ट पिक ऑन द स्टंप. खांद्याचा योग्य तो वापर केला कमलेशनं. थ्रोपिकी केली. टीमची टोटल 17 धावा धावती. ऋतिक पाटीलचं दुसरं षटक आपण पाहतोय. मात्र या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. सलामी जोडीच्या फलंदाजांना शांत ठेवावं लागेल. सामन्यामध्ये पकड ठेवायची असेल तर विकेट ही कॅरी करणं अतिशय महत्वाचं असेल चेंज गेम WWP टीम साठी. अन्यथा 2 फलंदाज शेवटपर्यंत टिकले तर मॅच लवकरात लवकर फिनिश होईल. कारण क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ती सिद्ध देखील केली आहे जयेश आणि गुणेशनं. गुणेश ऑन स्ट्राइक. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेंड करता दुधारी तलवार. लगा तो आबाद नाही तो बरबाद. मात्र धाव रोखू शकत नाहीये. 22 स्वरूपाने सिंगल मिळेल. टीमची टोटल बॅट करत होती. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल. 18 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. चांगली सुरुवात निमळेन या ठिकाणी ऋतिक पाटीलच्या माध्यमातून 3 चेंडू फेकलेत. 4 धावा खर्च केल्यात. या दरम्यान सचिन मगर देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मी स्वागत करेल स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका कडक आहे. लॉंग बिग वे गॉन 6 रन. षटकार. टोटल अतिशय वेगाने पुढे सरकेल. 24 धावा फलकावरती. काय फटका लगवला. जसा चेंडू रिलीज झाला तसा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतात फलंदाज जयेश ऑन फायर. तर बिसलगावचे कोणी ग्रामस्थ वर्ग या ठिकाणी उपस्थित असतील तर वरिष्ठ वर्ग आपण व्यासपीठावरती या. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करेल. टीमची टोटल 24 धावा फलकावरती. समीकरण आता उरलं 19 धावेची आवश्यकता. 3 चेंडूमध्ये 4 धावा होत्या आणि 4थ्या बॉल वरती षटकार वसूल करूय. टोटल स्कोर ह्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 धावा बनल्या गेल्यात. ओव्हर द विकेट ऋतिक. ऑन साइडला खेळतायत. 1 धाव कंप्लीट केली जाईल. ऋतिक स्वतः चेंडू वरती जातील. फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. गुणेश आणि जयेशच्या माध्यमातून काय जबरदस्त खेळ केलाय. सलामीला आलेत आणि सलामी जोडीनं ह्या ठिकाणी सर्वांची मनं जिंकलीत. टोटल स्कोर पुढे सरकला. एकूण धावसंख्या 26 धावा फलकावरती. धावा फलकावरती पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अद्याप या ठिकाणी आपण पाहतो या 17 धावेची आवश्यकता. ऑफ साइडला फटका मध्ये लॉंग ऑफचा खेळाडू जज करेल. मांड चेंडू सरळ जाईल. वाईड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश ऑन फायर. अजून एक षटकार.
ची एंट्री मैदानामध्ये, कारण की प्रत्येक वेळेस आम्ही स्पर्धा कव्हर करायचं स्वर्ण पदक ची नेहमीच हजेरी लागत असते. कारण एक स्वर्ण पदक होता गत वर्षी, त्या स्वर्ण पदकानं ठाणे ते शिर्डी प्रवास केला, म्हणजे माणसापेक्षा जनावरांना देखील जास्त समज. तर या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 11 धावेची आवश्यकता. सामना खुला झाला आहे. मी म्हणेन आमनेपणा टीमच्या बाजूला मजबूत स्थितीमध्ये 32 धावा दाबलगावती, जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता. ऋतिक पाटीलचा मागणी षटक 18 धावा त्याला खर्च केल्या आणि यावेळेस मात्र सामना मजबूत स्थितीमध्ये आमनेपणा टीमच्या बाजूला. विशाल पाटील तयार गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल बॉडीवरती, पायावरती प्रेस झाला, पॅडवरती प्रेस झाला, धावचीची संधी आणि यावेळेस बघा सुकावतायत वडवली टीमच्या माध्यमातून. धाव कंप्लीट केली झाली. एक टीमची टोटल एककडे पुढे सरकेल 33 धावा धाबलगावती. समीकरण बदललं पुन्हा एकदा. यावेळेस मात्र 11 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 14 धावा कमलेश खर्च केला, महागडी गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक पाटीलनं 18 धावा खर्च केला, अतिशय महागडी गोलंदाजी. आणि या ओव्हरमध्ये मात्र सामना थोडासा खुला करण्याचा प्रयत्न केला जातो. सामना खुला झालाय, कारण की 11 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. फटका चांगला आहे, फिक्सचा फटका, ताकदवर स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेशच्या बॅटमधनं अजून एक शानदार स्ट्रोक चौकार. जिंकण्यासाठी आता 6 धावेची आवश्यकता. काय जबरदस्त क्रिकेट, सलामी जोडीनं सर्वांची मनं जिंकलीत. गुणेश आणि जयेश आपण पाहतो, खास करून जयेश इम्प्रेस करतोय. 2 चौकार गुणेशच्या बॅटमधून आले आणि त्यानंतर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले, ते म्हणजे जयेशच्या बॅटमधून. सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. ऑन साइडला फटका चांगला, सिंगल मिळेल, जास्त घाई करत नाही. त्यांना देखील माहिती आहे सामना आता जवळ येऊन टेपलाय, विजयापासून जास्त दूर नाहीये आमनेपणा टीम. टीमची टोटल एकने पुढे सरकेल. पुढे स्कोर पाहायला मिळते पुन्हा 38 धावा दाबलगावती, 5 धावेची आवश्यकता. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. या ठिकाणी 4 चेंडू फेकले गेलेत, 3 चेंडू फेकले, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी असताना 5 धावेची आवश्यकता. राऊंड द विकेट. डिफेन्सिव्ह क्रिकेट, समजूतदारीचे क्रिकेट, डोक्याचा वापर करतात, घाई करत नाहीयेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुकावतात WB टीम आणि यावेळेस मात्र अजून 2 धावा कंप्लीट. विजय आता दूर नाहीये, विजयाचे दरवाजे उघडे झालेत आमनेपणा टीम साठी, कारण 3 धावेची आवश्यकता. धावसंख्या आहे दाबलगावती 40 धावा स्कोर करावती पाहायला मिळतात. फक्त 3 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तर विशाल तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. 3 धावेची आवश्यकता. गुणेश ऑन स्ट्राइक. राऊंड द विकेट. अगल्या वेगळ्या स्टाईलला मिस्टर 360 स्टाईलला सामना फिनिश करायचा प्रयत्न करतोय गुणेश. डॉट बॉलची समाप्ती. एकूण बॉल 5 फेकले गेलेत. शेवटच्या या ठिकाणी आपण पाहतो शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 7 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. मॅच थोडीशी वन साइड झाली, मॅच या ठिकाणी झुकलाय आमनेपणा टीमच्या बाजूला. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र खेळ घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऋतिक पाटील चुकी दाखवत आहेत. सामना फिनिश झालाय, मॅच जिंकलीये. अभिनंदन.
सामना जिंकल्याबद्दल अभिनंदन करे. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आमनेपल्ला टीमना. हार्डलक विशाल पाटील, हार्डलक कमलेश पाटील, हार्डलक ऋतिक. कुठेतरी तुमच्या चुका झाल्या त्यामुळे हा सामना तुम्हाला गमावावा लागला. अन्यथा या ठिकाणी मॅच खूप रंगतदार स्थितीला आली असती. आता धावा कमी होत्या आणि चुका देखील झाल्या त्यामुळे